नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव? हरिभाऊ नाईकवाडी, गाव? बोयगाव. मोबाईल नंबर? 9881770208. 5 दिवसापूर्वी तुम्ही मला एक प्रश्न विचारला होता कार्यक्रमात दरेला. बरोबर. पाऊस पडल्यावर रोप कधीच वाचत नाही. नाही, वाचतच नाही ना. तर मी तुम्हाला शब्द दिला होता का 6 घंट्याच्या आत तुमच्या वावरात येईल आणि तेव्हा येईल. बरोबर, सकाळी 6 घंट्याच्या आत आले ना. आणि तेव्हापासून तर आजपर्यंत पाऊस चालू आहे. हा, सारखा पाऊस चालूच. मग तुम्हाला गोरख मामांनी काय सल्ला दिला होता? त्यांनी सांगितलं होतं बरं, रूट किंग वापरल्यावर रोप बसत नाही. मग तुम्ही डेमोज दिला, आम्ही तर ते घेतलं नव्हतं. सकाळी मला झोपतूनच उठवलं, सकाळी आले आणि मग मी ते रूट किंग मारलं या रोपाला. आत्तापर्यंत काय रोपाला अजून काहीच असर पडलेलं नाही. रोप आहे म्हणजे रोप तर पिवळं नाही झालं आणि शेंडा नाही झाला, रोप एकदम सुपर झालं. 5 दिवस झाले औषध मारून. सुधारणा तर झाली भरपूर. मर तर विषयच नाही राहिला, नाही तर निम्मं रोप राहिलं ना. सल्ला कोणी दिला होता? गोरख भाऊ कार्यक्रमाला या म्हणे. आलो मग आम्ही कार्यक्रमाला. आम्ही तर खरं कार्यक्रमाला जातच नव्हतो, खरं सांगायचं म्हणजे. आमचं तर या तुमच्या लोकांनी विश्वास राहिला नव्हता. कारण कसं आम्ही लाखो औषध वापरून थकेल होतो. ते जेवायचं तेवायचं, मग काय जायचं कार्यक्रम. मी तर कार्यक्रमाला जायची का ना गाडी. पण मी त्यांना म्हणलं 10 प्रश्न विचारला का रोप आमचं जगणार नाही पाऊस झाला तर. जगतच नाही ना. गोरख मामा शब्द काय दिला होता? तुमचं रोप जगून दाखवायची जबाबदारी माझी. आता गोरख मामा तुम्ही सांगायचं काय? तुम्हाला कसं वाटलं त्यांच्या प्रोजेक्ट बद्दल? नाही, चांगला नाही, एकदम 100% रिझल्ट आला. 100% लोकांनी सगळ्या लोकांनी ते रूट किंगच वापरला पाहिजे. मानसी ॲग्रोकून जाऊन ते ओरिजिनलच घेतलं पाहिजे, नाही तर डुप्लिकेट विकणारे झाले म्हणून तर मग असा विश्वास बसत नाही ना. आता तुम्ही विनंती आहे, मार्केट मध्ये चोरले झाले ना. सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे, भाऊंच्यामुळे तुम्ही 5 दिवसापूर्वी आलो होतो, त्यांचा शब्द पाळला. 5 दिवसांनी आज त्यांच्याकडे पुन्हा आलो. त्यांचं एवढंच म्हणणं आहे, रूट किंग तुम्ही ओरिजिनल घ्या आणि मानसी ॲग्रो एजन्सी इथूनच घ्या. आणि आता ते धन्यवाद. आज तुम्ही धन्यवाद सांगा. साहेबांचं आम्ही खूप आभारी आहे. आम्हाला चांगलं मार्गदर्शन केलं, व्यवस्थित औषध दिलं, सांगितलं. ते मारण्याची पद्धत बी सांगितली. नाही तर औषध किती चांगलं असलं, मारण्याची पद्धत चुकली तरी ते खराब पाहिजे. 2 वेळेस पंप धुतला पाहिजे, गरम पाण्यानं औषध तयार केलं पाहिजे. त्या पद्धतीने तेव्हा त्या तिकडे कोपऱ्यात राहून जायला आपलं मारायचं, तेव्हा त्याच्यात लगेच करायचं. म्हणजे पंप खराब असल्यामुळे काय होतं बॉस. नाही दिशा थांबायचं नाही.